morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, मी चाललो आता हॉस्पिटल, मग क्लिनिक फुल डे बिझी राहणार आहे. रचनाचं सगळं काय आवरून टिफिन नाश्ता सगळं काय रेडी झालं आहे. आई आराम करत आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड यस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड यस लिव्ह लाफ अँड लव्ह. गुड मॉर्निंग. सगळं काय रेडी. नाश्ता माझा रेडी झाला आहे. टिफिन कधीचाच रेडी झाला आहे. मी आज केलेला माझ्यासाठी रागीचा डोसा. माझा टाइम झाला ना. माझा टिफिन रेडी आहे. माझं एडिटिंग चालू. ब्लॉग 10ला गेला पाहिजे. बाय, काळजी घे, लवकर ये. लवकर म्हणजे बघा वाजलं किती, 10ला 5 कमी. सनी सर आत्ता चाललेत. आता घरी येता येता 10:30 पावणे 11. पूर्ण दिवस हा भेटणार नाही आहे, पण त्याला फुल पोट भरून असं गोष्टी मी दिलेल्या आहेत. फ्रूट्स, संध्याकाळचा नाश्ता, भात. आज भात पण दिलं मी तुला. अजून खूप गडबड आहे, तेवढं खाता येईल का नाही काय नाही. बघ, ट्राय कर. बाय. 2 वेगवेगळे डिश. काळजी घे. 7 वाजले आहे दुपारचे 4. सनी सकाळी गेला, तुम्ही पाहिलं. त्याच्यानंतर मी माझ्या कामांमध्ये बिझी झाली. नायसा आली, मग नायसाच्या पाठीमागे. सो काल मला वैजूताईंचा फोन आला आणि त्या म्हटल्या की आपण एक शूट करायचं आहे. मी त्या बोलतात आपण करूया, काही ओकेशन काही नाही आहे, पण त्या बोलल्या की चला ना आपण एक शूट करू. म्हणजे ठीक आहे. तर त्यांनी मस्त लेहंगा आणलेला आहे आणि आज फायनली आम्ही शूट करतो. काल असंच फोन आला मला, मी विचार पण काही जास्त नाही केला. मी बोलली ठीक आहे चला करूया आपण. आणि मस्त एकदम हेवी ब्लाऊजच एवढं हेवी आहे ना. आता मी फटाफट ब्लाऊज वेअर करते. लेहंगा घालणार आहे. मी ह्याच्या आधी कधीच असं काही वेअर करून शूट वगैरे केलेलं नाही आहे. तुम्ही मला नेहमी साडी आणि ह्याच्यातच पाहिलेलं आहे. सो त्या म्हणतात काहीतरी वेगळं करूया. मी बोलली ठीक आहे. आणि काय नाही, सगळं आता आल्या आहेत त्या मला रेडी करणार आहेत आणि अमर तो फोटोग्राफी करणार आहे. सो तुम्ही दोघांना सुद्धा ओळखतात, जे पण मला आधीपासून फॉलो करतात. आणि वेडिंग सीझन स्टार्ट झालेलाच आहे. आता अजून पुढे खूप लोकांचे वेडिंग असतील. नक्की तुम्ही यांना दोघांना सुद्धा कॉन्टॅक्ट करा. अमेझिंग आहेत. ह्यांच्याबरोबर मी खूप काम केलेलं आहे. मला दोघांचं सुद्धा काम आवडतं. सो फायनली वैजुता आलेत. लास्ट टाइम पण तुम्ही इथेच उभ्या होत्या. आणि हे बघा, हे असं काहीतरी आणलेलं आहे घालायला. हे मी असं बघे नाही, मी ऍक्च्युली हातात पण घेतलं. फार जड आहे, कसं घालतात आय डोंट नो, पण आहे मस्त. आणि तुम्ही छानच रेडी कराल. बघूया चला. मध्येच वैजूताईंचा मला फोन आला आणि म्हणतात चला शूट करूया. यावर्षी केलंच नव्हतं ना. यावर्षी नाहीच केलं, मला पण टाइम नाही मिळालं. आणि तुमचा फोन आला, म्हणली चला काढूया 2 तास. तुम्ही मला 2 तासात होऊन जाईल. तासातच रेडी करते. चला करूया. असं काहीतरी हेवी घालतायत. हेवी. मग मी माझ्या लग्नात पण एवढं नव्हतं घातलं. पूर्ण ब्रायडल लुक. जी पण ब्राईड असेल त्यांनी आज मला बघून घ्या की ह्या कशा आवडतात आणि मग यांना लगेच ऑर्डर द्या. मी खरं म्हणते माझ्या लग्नात नव्हतं एवढं आवरलं जेवढं तुम्ही माझं आज आवरलंय.
जोधासारखं फील होत आहे मला. एक अशी आहे, एक अशी आहे. म्हणजे ही ज्वेलरी जाईल. म्हणजे जाईल ती होलवाली. होल ना अशा पण असतात काय? हे मस्त आहेत मग. नाही झालं. ना एवढं छान आवडलंय. थँक्यू. चला छान सुंदर. बघा आमच्या याच्यात हे लावलंय मिरर. बघून घ्या, तुम्हाला पण बघून घ्या. वाटते ना. मला तरी चांगलं वाटतंय. फुलं मी आत्ता पाहिली. पण चांगलं आहे की नाही? नवीन आहे ना म्हणून ओळखलं नाही. चला पटापट. तुम्हीच लेट केलं. हे बाय हे मी रेडी होती. ह्या लेट आल्या 3:30ला. 3:40. 5:30 वाजता. आजचं व्हिडिओग्राफर वेगळा आहे. सो काइंडली अंडरस्टँड. जर माझं वरनं डोकं गेलं खालनं पाय हातात झाले तर समजून घ्या. आणि एवढं चालायला लावलंय ना यांनी अख्खा सोसायटी मला. त्याच गाडीला दमाला घेतले. एवढं हेवी हेवी ना. माझ्याच लग्नाचं घातलं असतं पण समोर पण इकडून देऊ. इकडून दे. थोडंच ना वरती वरती. हां वरती फेस लाईटकडे. आता फक्त लाईट दिसते. का घर पे छोड़ के ही नहीं जाएगा. काळा काळा दिसत असेल ना तुम्हाला. जोधावाला फील येत. ज्वेलरी ज्वेलरी 3 आहेत. आम्हाला 4 वाजले. बँगल्स स्टार्ट. स्टार्ट. राहिला राहतो तो. मी असताच माझ्या पोचला नेहमी असता. नाही नाही हसत नाही. रेडी. सो जसं वैजी त्यांनी सांगितलं की फटाफट होईल. थँक्यू सो मच. मला पण फ्री केलं. तुम्ही पण फ्री झालात लवकरात लवकर. कसं वाटलं तुला? म्हणजे माझ्या फर्स्ट टाइम असा वेगळा लुक आहे ना म्हणून. नाही भारी छान.
समजलं ना. फोटोज छान दे, लवकर दे हा. तू लवकर देशील त्यात आम्हाला काय डाऊट नाही आहे. सो थँक्यू सो मच. परत एकदा हे दोघं एकत्र आलेले आहेत. मला एकदम असं छान छान काय बोलतात हां तर प्लीज ह्या दोघांना सुद्धा कॉन्टॅक्ट करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे त्यांचे सगळे डिटेल्स. थँक्यू सो मच. एवढ्यात वेळ काढून आलात. माझ्याकडनं पण थोडासा वेळ काढून घेतला आणि ऑफकोर्स यांची ही बिहाइंड द सीन. थँक्यू तुम्हाला पण सगळ्यांना. चला एकदम छान शूट झालं 2 तासात. पोचेपर्यंत अर्ध्या गोष्टी निघत चाललेल्या आहेत. आता असं झालं कधी काढते. हेवी आहे, खूप हेवी आहे, पण खूप हेवी आहे, पण छान मस्त लुक. एकदम छान शूट झाला. फर्स्ट टाइम मी असं काहीतरी न्यू लुक केलं. नाही तर युजली साडीमध्येच असतो लुक. सो शूट ॲक्च्युली खूप फटाफट झालं. पाहिजे त्यांनी मला सांगितलं की 2 तासात होईल आणि 2 तासात त्या आल्या काहीतरी 3:40ला फटाफट रेडी केलं त्यांनी. एवढं क्विक रेडी केलं ना मला. आता कदाचित हे फोन तुम्हाला जस्टिस नसेल देत, पण रियालिटीमध्ये ते खूप असं मस्त चमकतं आणि छान वाटतं आहे. आणि 6 वाजता फ्री झाली मी. आम्ही मस्त शूट केलं. लोकेशन पण आम्हाला एवढं मस्त मिळालं ना. क्विक झालं. मी पण आता फ्री झाली. आता माझा जो बाकीचा रुटीन आहे त्याला मी लागली. आणि फोटोज तुम्हाला लवकरात लवकर नक्कीच बघायला मिळेल. आज सनी नव्हता म्हणून काही जास्त शूट नाही करता आलं, तरी त्या बिचारा ताई अधूनमधून येऊन त्या शूट करत होत्या जेवढं पॉसिबल झालं तेवढं. आणि आउटफिट ॲक्च्युली खूप जड होतं. आणि वैजूताईंना मी ते सांगितलेलं काहीतरी वेगळं करा, पण मला माहीत नव्हतं की त्या लेहंगा घेऊन येतील. आणि लेहंगाचा लुक हा मी फर्स्ट टाईम केला आहे. मला असं वाटतं माझ्या लग्नानंतर माझा लग्नाचा जो लेहंगा होता त्याच्यानंतर एवढ्या 10 वर्षानंतर मी हा लेहंगा घातला. जर मला थोडी पण आयडिया असते ना तर मी माझाच लग्नाचा लेहंगा वेअर केला असता, कारण तो अजूनही एकदाही काढलेला नाही आहे या 10 वर्षात. तो तिथेच खूप जड आहे तो. आणि तो कोणाच्या लग्नात जर घालण्याचा पण मी प्लॅन केला ना तर मला एकाच जागेवर बसायला लागेल, एवढं जड आहे. बट छान झालं. आणि नायसाने सुद्धा मला काही जास्त त्रास दिला नाही. नायसा आता गुडगल झाली आहे. तू काय शोधते? आता एक रुटीन सेट झालेला आहे. नायसाला खाली घेऊन जायचं आहे. तिचा अभ्यास वगैरे झाल्यानंतर नायसाला खाली, तोपर्यंत मला वाटतं सनीला येता 10:30 वगैरे होतीलच. सो येस, ऑल ऑफ अ सडन ह्या गोष्टी सगळ्या प्लॅन झाल्या. ऑल ऑफ अ सडन शूट. नाही तर युजली मी आधी जे शूट करायची अकेजन वाईज करायची, कोणत्या तरी अकेजन असायचं शूट करायची. मला वाटतं गणपतीनंतर आत्ता शूट केलं आहे. बट मजा आली. खूप दिवसांनंतर शूट झालं म्हणून छान वाटलं. आणि कसं असतं, ज्या लोकांबरोबर मी ऑलरेडी काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर परत एकदा शूट करणं अजून मजा येते, कारण त्यांना माहिती आहे माझं कम्फर्ट लेवल, मला माहिती आहे की ते कोणत्या पद्धतीने शूट करतात. बॅक टू होम. वाजले आहेत 10:30. जातो 9ला, 9:10 9:30. आणि मग रचनाला असं भेटतो 12 तासानंतर. असं सध्या आयुष्य चालू आहे, बिझी. माझ्यापेक्षा बिझी म्हणजे रचना आहे. फुल बिझी. घर, ब्लॉगिंग, नंतर इंस्टाग्राम. 5:30 वाजल्यापासून मी अशीच फिरते. आणि आज शूट होतं ना म्हणून मी अजून ड्रेन झाली. त्यात नायसाचे स्कूलचं जाऊ दे. नंतर जे स्कूल नंतर तिचं जे चालू होतं. आता पण अजून अभ्यास बाकी आहे. मला टाइमच नाही अभ्यासपासून. ती मला बोलते अरे काय करायला गेली तर बोलते मला भूक लागली. तू मला काय देतच नाही. मी 1 टाइमच भात खाल्लाय, मी 2 टाइमच भात खाल्लाय. मी लागत तू जेवलीये ना, मला भूक लागली. आणि काहीच नाही आवडत तिला. सगळं एकदम व्यवस्थित पाहिजे. भाजी बिजी शॉर्टकट वाल्या गोष्टी काय आवडत नाही. चल, शॉर्टकट म्हणजे पावभाजी असं तिला आवडत नाही. आणि म्हणजे काही दुसरं पण असं स्नॅक्स आयटम पण नाही. तिला डायरेक्ट जेवणच. मला आता फक्त बेड दिसतो.
वॉकला जायचं का नाही आज? जाऊ शकतो. आज फक्त 2,500 स्टेप झालेले आहेत. 10 मिनिटासाठी जाऊ आपण. 15 मिनिट्स आपल्या, जास्त नाही. मी आज डे 3 आमचा वॉकचा, दोघांचा वॉक. माझा डे 3, तुझा डे 5 आहे. कितवा दिवस आहे माझा नाईटचा? तुझा डे 4 आहे आज. मी जेव्हा स्टार्ट केलेलं तेव्हा वेट वॉज डिफरंट. आता माझं ॲक्च्युली 2 kg कमी झालं. आय एम सो हॅपी. वॉक, डाएट, सगळं काय. चला एक वॉक करून येऊ नंतर. झालं ना, सवय झाली ना आता थोडीशी होणार. चालायला जायची एकदा आवड निर्माण झाली की सगळं पॉसिबल आहे. असं सकाळी उठून घ्यायचंय, विच इज अ व्हेरी बिग चॅलेंज. नाही, इवन दॅट कॅन बी डन. हां, मला तर बिलकुल. कॉम्प्रोमाइज. मी विचार करते मी उठते 5:30ला. आता ह्याच्या आधी अजून पुढे उठली तर झालंच मग माझं. तू झोपूच नको. मग मी झोपूच नको, असंच होणार आहे माझं. हां,